शुभविवाह या मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये आता आकाश भूमी कारमधून खाली उतरतात आणि जो माणूस त्यांचा पाठलाग करत असतो त्या माणसाच्या दिशेने येत, ओ दादा तुम्ही का बरं आमचा पाठलाग करताय? यावर तो माणूस म्हणतो, मी आणि तुमचा पाठलाग? मी तुमचा पाठलाग का करेन? यावरती आकाश म्हणतो, मगापासून आम्ही बघतोय, आम्ही आमच्या कारचा स्पीड जास्त केला की तुम्ही वाढवताय, कमी केला की तुम्ही कमी करताय, आमचा पाठलाग कशासाठी करताय निमूटपणे सांगा. यावर तो माणूस म्हणतो, मी तुमचा पाठलाग का करेन? मी तुम्हाला ओळखतो का? तुम्ही मला ओळखता का? उगाचच आपलं तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायचं? यावरती आकाश म्हणतो, नाही, तुमचा काय हेतू आहे हे मला कळलंच पाहिजे. यावर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला माझ्यावरती संशय आहे ना? मी या सगळ्यामध्ये तुमचा पाठलाग करतोय असं वाटतंय ना? एक काम करा, जा पोलीस कंप्लेंट करा. पोलीस कंप्लेंट करा आणि पोलिसांना सांगा मी तुमचा पाठलाग करतोय ते. यावरती आकाश म्हणतो, भूमी जाऊ दे, खरं तर आपणच आपल्या कारचा स्पीड कमी जास्त करत होतो, त्याला प्रॉब्लेम असेल. आणि आकाश म्हणतो, तुम्ही एक काम करा, आता आम्ही थांबलोय ना, तर तुमची कार घेऊन तुम्ही पुढे जा, म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नको. असं म्हणत आकाश त्या माणसाला पुढे जायला सांगतो. पुढे जाऊन तो माणूस आता रागिणीला कॉल करतो. रागिणी म्हणते, काय सगळं बरोबर चाललंय ना? सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे चाललंय ना? यावर तो माणूस म्हणतो, बाकी सगळं ठीक आहे, पण त्या लोकांना संशय आलाय. त्यांना असं वाटतंय की मी त्यांचा पाठलाग करतोय आणि म्हणून त्यांनी मला थांबवलं आणि पुढे जायला सांगितलं. यावरती रागिणी म्हणते, काय मग आता काय करणार आहेस तू? हा डाव तर फसला. यावर तो माणूस म्हणतो, नाही नाही, डाव असा फसणार नाही, कारण ते लोक डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कारण खरं सांगायचं तर रस्ती पावलोपावली माझी माणसं त्यांच्यासाठी टपून बसलेली आहेत आणि ती माणसं त्याचं काम तमाम करणार. असं म्हणत आता मात्र तो रागिणीला, तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार असं सांगतो. रागिणी म्हणते, मला त्यांच्या आजच्या आज मरणाची खबर आली पाहिजे. माझे कान त्यांच्या मरणाची खबर ऐकण्यासाठी आतुर झाले. मग आता कारमध्ये बसल्यावरती आकाश म्हणत असतो, भूमी बरं झालं तो माणूस पुढे गेला, आता आपल्याला आपल्या कारचा स्पीड हवे तसा करता येईल, हो की नाही? असं म्हणत दोघं जण आता गप्पा मारत चाललेले असताना त्याच वेळेला भूमीला दिसतं, ते म्हणजे मक्याचे कणीस भाजणारा माणूस. आणि त्यानंतर भूमी आकाशला थांबायला सांगते. भूमी आकाशला म्हणते, आकाश आकाश थांब ना. यावरती आकाश म्हणतो, काय झालं भूमी? भूमी सांगते, एकच मिनिट थांब जरा. असं म्हणत भूमी आकाशला म्हणते की मला कणीस खायचं आहे. तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते, हे मक्याचं कणीस आहे ना, हेच या दोघांना आता मात्र पूर्णपणे अडकवणार आहे. यावरती पौर्णिमा म्हणते, म्हणजे काय? त्यावरती रागिणी सांगते, भूमी मक्याचं कणीस खाण्यासाठी थांबणार. मक्याचं कणीस खाण्यासाठी भूमी थांबली की त्यानंतर तिथे आपला माणूस असेल, तो भूमी आणि आकाशचं काम तमाम करणार. पौर्णिमा विचार करते, बाप रे बाप, किती कपटी बाई आहे ही, म्हणजे हिच्या इतका कपटी विचार मी पण करू शकत नाही. हिच्यापर्यंत पोहोचायला मला अजून किती जन्म घ्यायला लागतील काय माहिती. यावरती रागिणी म्हणते, आता मजा बघ, मी त्या कणीसवाल्याला लाईव्ह फोन करते आणि या दोघांच्या मरणाची लाईव्ह बातमी आपल्याला पाहायला मिळेल. मग आता भूमी सांगते, आकाश आपण मक्याचं कणीस खाऊया का, एकदम रोमॅन्टिकपणे? यावरती आकाश म्हणतो, त्यात काय रोमॅन्टिक? भूमी सांगते, एकच कणीस घ्यायचं, एका बाजूने तू खायचं, एका बाजूने मी खाणार. यावरती आकाश म्हणतो, यात कसला आलाय रोमांस? रोमांस तर तेव्हा असेल जेव्हा एक मक्याचं कणीस एकाच बाजूने दोघं खाऊ. भूमी म्हणते, आकाश तुझं आपलं काहीतरीच असतं बरं का. असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघं जण कणीस खाण्यासाठी उतरतात. आकाश म्हणतो, तू कारमध्ये बस, मी कणीस घेऊन येतो. आणि कणीस विकणाऱ्या माणसाच्या इकडे आकाश जायला निघतो. भूमी सुद्धा कारमधनं उतरते. तोपर्यंत तो माणूस आता आपला मोबाईल खिशात ठेवतो. खिशात मोबाईल ठेवून रागिणीला कॉल करतो. आकाशचा लाईव्ह खून होताना त्याला पकडायचं असतं. तोपर्यंत इकडे भूमीला जोगटिणीची गोष्ट आठवते. जोगटिणीचं तिला म्हणणं आठवतं की रात्र वैऱ्याची आहे, तुझ्या सौभाग्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्यामुळे जरा सावध राहा. त्यामुळे आता मात्र भूमीला हे आठवल्यावरती आकाशच्या जीवाला खरंच काहीतरी धोका आहे का असं भूमीला वाटायला लागतं. आणि तोपर्यंत आकाश कणीस आणण्यासाठी पुढे चाललेला असतो आणि त्याच वेळेला तो माणूस हातामध्ये चाकू घेऊन आता मात्र आकाशला मारण्यासाठी येतो. रागिणी हे सगळं पाहत असते. आला, पण आकाश एकटाच का आला? रागिणीला जरा टेन्शनच येतं. आकाशने एकटा येत खूप मोठा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. रागिणी म्हणते, हा एकटा का आला? ही भूमिका नाही त्याच्यासोबत आली?
असा विचार करत असतानाच इकडे आता भूमी आकाशला आवाज देते, आकाश असं म्हणत ती आकाशला आवाज देते. आकाश मागे बघतो आणि काय झालं? रागिणी म्हणते हा थांबला का? यावरती भूमी सांगते आकाश तू परत ये. भूमीला संशय आलेला असतो. भूमीला मनामध्ये एक संशयाची पाल चुकचुकायला लागलेली असते. त्यामुळे भूमी सांगते आकाश तू परत ये. रागिणी म्हणते हा का परत चाललाय? आता ह्या भूमीच्या डोक्यात नक्की आलंय तरी काय? आकाश पुढे जा पुढे जा. तोपर्यंत आता मात्र इकडे तो कणीसवाला हातामध्ये चाकू घेऊन आकाशवरती वार करणार आणि भूमीने आवाज दिल्यामुळे आकाश म्हणतो काय झालं भूमी? यावरती भूमी सांगते मला ते कणीस नको आहे, तू परत ये. रागिणीला आता हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे खूपच वाईट वाटतं. आकाश म्हणतो अगं 2च मिनिटं थांब, मी पटकन कणीस घेऊन येतो. भूमी म्हणते नाही नाही आकाश तू परत ये, मला खरंच कणीस नको आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश आता परत येतो आणि रागिणीचा डाव पुन्हा फसतो. भूमी म्हणते आकाश खरं सांगू तर मला वाटत होतं कणीस खावं, पण आता मला कणीस खायचं नाहीये, चल आपण इथून निघूया. माझं मन खूप घाबरगुबरं झालेलं आहे. मला या सगळ्यामध्ये काहीतरी अघटित घडणार असं वाटतंय. प्लीज आकाश प्लीज चल इथून. असं म्हणत भूमी आकाशला रिक्वेस्ट करते की आत्ताच्या आत्ता निघ. रागिणीचा डाव फसतो, ती चिडते आणि तोपर्यंत अभिजित म्हणतो आई काळजी करू नकोस, त्यांचं मरण हे त्या विलावरतीच लिहिलेलं आहे, तू बिलकुल काळजी करू नकोस. असं म्हणत आता मात्र इकडे विलावरती सगळं काम करायचं असं आता यांचं प्लॅनिंग ठरतं. तोपर्यंत आकाश आणि भूमी विलावरती पोहोचतात. छान सुंदर विला असतो, पुढे स्विमिंग पूल, त्यानंतर सुंदर हिरवळ आणि मस्त सुंदर विला. भूमी आणि आकाश तिकडे पोहोचल्यावरती भूमी आणि आकाशचं स्वागत आता छानपैकी म्युझिक ट्यून वाजवून केलं जातं. भूमीच्या आवडीचं गाणं प्ले केलं जातं. भूमी म्हणते आकाश हे तर माझ्या आवडीचं गाणं आहे. आकाश म्हणतो हे एकच आहे, याच्या पुढे अजून सरप्राईज तुझी वाट पाहत आहेत. असं म्हणत तो आता भूमीला आत घेऊन येतं. भूमी खूप खुश होते आणि सरप्राईज वरती सरप्राईज आता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत हे तिला समजतं. मग भूमी आत येते. तोपर्यंत इकडे मानसी आणि आता पौर्णिमा ह्या दोघी किचन मध्ये असतात. मानसी लोणचं घालत असते आणि सोबतच चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि कारल्याचं तिलकुट हे सगळं करण्याचं प्लॅनिंग करत असते आणि पौर्णिमाला मदत करायला सांगते. पौर्णिमा म्हणते मी का मदत करू? भूमिताई आली की करेल की, तिला सगळ्या जबाबदाऱ्या हव्यात ना, तर ती मी करावं. यावर ती मानसी म्हणते काय चाललंय तुझं? म्हणजे ती जरा कुठे हनीमूनला गेलेली आहे तर तुला कशाला पोट दुखलं पाहिजे? पौर्णिमा म्हणते हनीमूनला आता माझ्याकडे जबाबदाऱ्या सोपवल्या का तिने? नाही ना, जबाबदारी तुझ्याकडे सोपवले ना, मग तू कर की, मला कशाला सांगतेस या सगळ्यामध्ये? यावरती मानसी म्हणते काय ग चाललंय तू? ती जरा गेले हनीमूनला तर तिला एन्जॉय करू दे की. यावरती पौर्णिमा म्हणते हे बघ स्वतःचं स्वतः करायचं. मला नाही वाटत की तिचं हनीमून निर्विघ्नपणे पार पडेल. तिच्या हनीमून मध्ये विघ्न येणार म्हणजे येणार. असं म्हणत पौर्णिमा काहीतरी बोलते आणि त्याच वेळेला आजी येते. पौर्णिमाच्या एक सणकण थोवाडीत देते. अगं इतक्या वर्षांनी तिच्या आयुष्यामध्ये सुखाचा 4 क्षण आलेत आणि त्यात पण तू तिला नजर लावायला निघालीस. असं म्हणत आजी चिडते आणि पौर्णिमाला आता चांगलाच धमकावते. त्यावरती आता मात्र पौर्णिमा निघून जाते. पण पौर्णिमा निघून गेली असली तरी मानसीच्या मनामध्ये येतं आणि ती आजीला म्हणते आजी मला तर नेहमी वाटतं की ह्या पौर्णिमाच्या जिभेवरती काळा तीळ आहे. ही काहीतरी बोलली आणि काहीतरी घडलं नाही असं झालेलं नाहीये, मला चिंता वाटते. आजी म्हणते कावळ्याच्या शापाने गाय कधी मरत नाही. तू या सगळ्यामध्ये नको विचार करूस, तू सगळ्याचा विचार करू नकोस, कारण ना त्या दोघांच्या पाठीशी देवी आई आहे. देवी आई त्या दोघांना काही होऊ देणार नाही. असं म्हणत आजी आता इकडे मानसीला समजवत असते. तोपर्यंत आकाश भूमी विलावरती येतात आणि भूमी खूप खुश असते कारण आल्या आल्या तिचं स्वागत करण्यासाठी आकाशने मोगऱ्याची फुलं ठेवलेली असतात. मोगऱ्याची फुलं बघून भूमी म्हणते खरंच आकाश तू मला किती छान ओळखतोस. आकाश म्हणतो अगं ही तर सुरुवात आहे, सरप्राईज तर याच्या नंतर येणार आहे. असं म्हणत भूमीला तो आता छानपैकी सरप्राईज देतो आणि म्हणतो हे बघ हे ना इकडे आता आपण हनीमूनला आल्यावरती हे असे एकमेकात गुंफून ठेवलेले हंस का असतात माहितीये का? कारण हनीमूनला आल्यावरती नवऱ्या बायकोनी सुद्धा मनाने एकमेकांसोबत गुंतलं पाहिजे. भूमी म्हणते आकाश या सगळ्याची आपल्याला काहीच गरज नाही कारण आपण दोघं जण एकमेकांच्या मध्ये किती गुंतून गेलोय हे थोडी दुसऱ्याने सांगायची आपल्याला गरज आहे का? आकाश म्हणतो भूमी तिथला मला टॉवेल देशील का? असं म्हणत आकाश भूमीला मुद्दाम टॉवेल मागतो. टॉवेलच्या निमित्ताने तिला दिसलेलं सरप्राईज दुसरं असतं.
ती म्हणते, भूमी म्हणते आकाश हे काय? आकाशने जीन्स आणि छानपैकी टॉप भूमीसाठी आणलेला असतो आणि भूमी हे तू घाल. भूमी म्हणते आकाश हे मी नाही घालत. आकाश म्हणतो इथे कोण आहे तुला बघायला? यावरती भूमी म्हणते मी ठरवले, हे 4 दिवस तू जे म्हणशील ना तेच करायचं. यावरती आकाश म्हणतो माझी तर लॉटरीच लागली. असं म्हणत आकाश भूमींना त्या कपड्यामध्ये पाहण्याची वाट बघण्याची म्हणजे येण्याची वाट पाहत असतो. भूमी ते कपडे घालून येते. आकाश म्हणतो भूमी तू किती सुंदर दिसतेस. यावरती भूमी म्हणते आकाश तुझं काहीतरीच असतं, तुला मी कशी पण सुंदर वाटते. यावरती आकाश म्हणतो नाही, तू माझ्या नजरेने पाहिलंस ना तर तुला कळेल तू किती छान दिसतेस. असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो. भूमी बिचारी लाजून लाजून चूर होत असते. मग आता आकाश म्हणतो तुझ्यासाठी पुढचं सरप्राईज तयार आहे. असं म्हणत आकाश तिला आता बाहेर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये फ्लोटिंग बोर्डवरती आय लव्ह यू असं गुलाबाने लिहिलेलं दाखवण्यासाठी बाहेर आणत असतो आणि तो म्हणतो हे बघ हे माझं सरप्राईज. भूमीला ते सुद्धा सरप्राईज खूप आवडतं. भूमी म्हणते आकाश अरे किती सरप्राईज, सगळे माझ्या आवडीचे सरप्राईज तू देत चाललेला आहेस. यावरती आकाश म्हणतो अगं तू अजून सरप्राईज पाहिलंच नाहीयेस, यापुढचं सरप्राईज अजून भारी असणार आहे. पण त्याआधी तू मला एक गोष्ट सांग बरं की या सगळ्यामध्ये तू मला याचं उत्तर देणार आहेस की नाही? असं म्हटल्यावरती भूमी म्हणते मी उत्तर देणार आहे पण ते उत्तर इथे देणार नाही. आकाश म्हणतो मग कुठे देणार? भूमी म्हणते त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये पाय टाकून बसून मग उत्तर देणार. मग दोघं स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून बसण्यासाठी निघतात. तोपर्यंत इकडे आता रागिणीच्या माणसाने त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये करंट सोडलेला असतो. करंट सोडल्यावरती हे दोघं जण पाय बुडवणार, करंट लागणार, ते मरणार असं प्लॅनिंग असतं. आता देवी आईस येऊन भूमी आणि आकाशचं रक्षण करणार असते आणि रागिणीचा डाव पुन्हा एकदा फ्लॉप करणार असते. आता भूमीला कसं काही समजणार की आतमध्ये करंट आहे आणि ती आकाशाने आपला जीव कसा वाचवणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.